टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज करमाळामध्ये नाशिक ते पंढरपूर अशी सायकल वारी निघालेली आहे। ती आज करमाळा शहरामध्ये पोहोचली। यावेळी या सायकल रॅलीचं जल्लोषात असं स्वागत करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने। आयोजक आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, या सायकल रॅलीचं स्वागत करण्यात आलेलं आहे, काय माहिती द्याल? आज या ठिकाणी नाशिक शहरातून सायकलिस्ट दिंडी या ठिकाणी आमच्या अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातून या ठिकाणी करमाळा तालुक्यात पोहोच झालेली। खरं तर या ठिकाणी विठ्ठलाला पांडुरंगाला या महाराष्ट्रातून हजारो लाखो लोक या ठिकाणी पंढरपूरला जात आहेत आणि ही सायकलिस्ट दिंडी गेली 13 वर्ष या ठिकाणी वानखेडे साहेब आहेत, त्यांचे अध्यक्ष आहेत, आमचे बारकुंड साहेब आहेत, नंतर अनेक सर्व त्यांचे जे काय ऑफिसर पदाधिकारी असतील ते या ठिकाणी गेली 5-6 दिवस हा प्रवास करतायत। डॉक्टर मॅडम आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ते आले। त्यांचा आम्ही या ठिकाणी खरं तर आमचे कृषी मंत्री कोकाटे साहेब हे आमच्या पक्षाचेच आहेत आणि मंत्री, पण त्यांच्या मतदारसंघातले हे सायकलिस्ट त्यांचे जिल्ह्यातले लोक असल्यामुळे आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय। आपण आलात, आपलं या ठिकाणी स्वागत, धन्यवाद। आपला प्रवास सुखाचा जाओ हीच पांडुरंग चरणी प्रार्थना थांबतो। आपण पाहतो की या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले सायकल वारीमध्ये, ते देखील आपल्या बरोबर आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल तुम्ही रॅलीमध्ये? मी संजय बारकुंड, मी पोलीस दलात कार्य करत आहे। नाशिकवरून ही मागील 13 वर्षापासून ही दिंडी सुरू झाली आहे। महाराष्ट्राची पहिली दिंडी ही नाशिक ते नगर फक्त 4 लोकांनी सुरुवात केली। आतापर्यंत जवळजवळ आमच्याकडे 700 पेक्षा अधिक मेंबर्स झालेले आहेत। ही 13वी वारी आहे। नाशिकचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या महाराष्ट्रातील एकूण 91 क्लब हे उद्या आपण एका संमेलनात सहभागी होत आहोत। संमेलन मागील 3 वर्षांपासून सुरू झाले आणि सायकल वारी 13 वर्षांपासून सुरू झालेली आहे। तर सगळ्यात मोठा क्लब तो नाशिक सायकल फाउंडेशनचा क्लब आहे। यामध्ये ह्या वर्षी 15 अंध लोक देखील आमच्या सायकल करत आहेत। लोकांना शंका आहे की लोक अंध लोक कशी सायकल चालवतात। टँडम सायकल असते, एकाच सायकलवर 2 स्वार असतात, पुढचा माणूस डोळस असतो आणि मागचा अंध असतो। त्याचबरोबर 2 आमच्याकडे अपंग व्यक्ती देखील आमच्यावर आहेत, त्यांना फक्त एकच पाय आहे। एकाच पायाने नाशिक पासून नगरपर्यंत हे करत आहेत आणि उद्या आम्ही आज रात्री ह्याला पोहोचू नगर पंढरपूरला। उद्या सकाळी एक रिंगण होईल, नगर प्रदक्षिणा होईल, त्यानंतर संमेलन होईल। आम्ही ह्या शिंदे परिवार मार्फत आम्ही ह्या राजकीय पक्षावर आम्हाला जे काही या ठिकाणी स्वागत करण्यात आले त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो व सर्वांना एक आम्ही संदेश देत आहोत की सायबर सिक्युरिटी किती महत्वाचं आहे, तर परवान्यात किती ऱ्हास होत आहे, तर जतन करणं आपलं काम आवश्यक आहे। हे आम्ही 2 संदेश घेऊन आम्ही सायकल वारी करत आहोत। धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहतोय की करमाळ्याचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। काय सांगाल तुम्ही, काय बोला? आज या ठिकाणी सायकल वारी करमाळा तालुक्यात येते, तर मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या वतीनं या दिंडीचं स्वागत करतो। या ठिकाणी एक वेगळा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळाला की तळागाळातीलच फक्त पंढरपूरला वारीला जातात हा जो संदेश होता, ह्याच्यामध्ये आज या ठिकाणी बदल पाहायला मिळतोय। अनेक IAS ऑफिसर आहेत, डॉक्टर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे अधिकारी आहेत। तर मला असं वाटतंय की खूपही आनंदाची गोष्ट आहे की पांडुरंगाने फक्त गरिबासाठी नाही म्हटलं जातं की हा विठ्ठल हा गरिबाचा आहे, परंतु या ठिकाणी दिसून आलंय ते एवढा मोठे अधिकारी आज या ठिकाणी सायकलवरून पंढरपूरच्या वारीला निघालेले आहेत। 100% पांडुरंगाने सुद्धा त्यांना त्या ठिकाणी बोलवलं असेल का, तर आपण सायकलवरती ही वारी त्या ठिकाणी चाललेली आहे। आणि ज्यांनी अन्नदानाचं या ठिकाणी काम केलंय ते आपल्या कर्जतचे आदरणीय गोडसे तात्या, त्यांनी या ठिकाणी करमाळ्यात त्यांना अन्नदान दिलंय। तर करमाळ्याच्या भूमीमध्ये मी त्यांचं आभार मानतो की आम्हाला संधी मिळाली नाही, पण कर्जतकरांनी या ठिकाणी येऊन त्या संधीचं या ठिकाणी सोनं केलेलं आहे। मी या सायकल वारीतल्या सर्व विठ्ठल भक्तांना एवढं सांगू इच्छितो की भविष्यामध्ये पुढच्या वेळेस ज्यावेळेस येताल त्यावेळेस आमच्याही करमाळकरांच्या वाट्याला आपण काहीतरी थोडंसा संधी करण्याची, आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। आणि पुढील या सायकल वारकऱ्यांसाठी शुभेच्छा देतो। त्यांचा पुढील प्रवास सुखकर व्हावं आणि विठ्ठलाचं दार त्यांच्यासाठी लवकरात लवकर उघडून त्यांचे स्पर्श विठ्ठल पांडुरंगाच्या चरणी स्पर्श व्हावेत। या ठिकाणी अजून देखील काही सायकलमध्ये जे सहभागी आहेत ते अध्यक्ष आपल्या बरोबर, काय सांगाल नेमकं या सायकल वारीमध्ये किती जणांनी सहभाग नोंदवलाय,
किती वर्षापासून वारी सुरू आहे आणि किती दिवसाचा हा प्रवास आहे? सर, सर्वप्रथम मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आम्हाला तुम्ही हा बोलण्याची संधी दिली. नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनने या वारीची सुरुवात केली आहे आणि या वारीची संकल्पना अशी होती की प्लास्टिक मुक्त, पर्यावरण मुक्त, पेट्रोल मुक्त वारी करायची, म्हणून आम्ही सायकल वारीची आमच्या हरीश बजाज साहेबांनी संकल्पना केली आणि आता हे 13वे वर्ष आहे. ऑलमोस्ट 300+ सायकलिस्ट या वारीमध्ये सहभागी आहे. 2 हँडिकॅप सायकलिस्ट आहे, 10 अंध व्यक्ती पण आमच्या सोबत आहे आणि सर्व आम्ही सायकल चालवत आता इथपर्यंत करमाळ्यामध्ये पोहोचलो आहोत. आणि करमाळ्याच्या जनतेने इथल्या गोडसे साहेब म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं इथे जोरदार आमचं स्वागत पण केलेलं आहे. आमच्यासाठी खूप छान जेवणाची व्यवस्था केली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो, गोडसे साहेबांना धन्यवाद देतो. तसेच आमचे सहकारी लोखंडे साहेब यांनी पण खूप परिश्रम घेतला. व आमचा आणखीन एक मेसेज आहे, सायबर क्राईम ऑल इंडियामध्ये ज्यात सायबर क्राईम खूप वाढलेला आहे, त्याच्या विरोधात लोकांनी आपला सायबर क्राईम रोखण्यासाठी आम्ही शाळेमध्ये म्हणा किंवा जागोजागी थांबून त्याचं जनजागृती करत आहोत. आणि रस्त्यामध्ये आम्ही झाडं लावत पण आलेलो आहे आणि झाडं लावा, पाणी अडवा, पाणी जिडवा, त्याच्यावरती आम्ही काम करतोय गेल्या 13 वर्षापासून. तर तुम्ही लोकांनी आम्हाला इथे खूप सहकार्य केलं, त्याबद्दल नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनच्या वतीने इथल्या सर्व मंडळींचे खूप खूप धन्यवाद व आभार. या सायकल वारीमध्ये किती जणांनी सहभाग नोंदवला? 300 सायकलिस्टनी सहभाग नोंदवला आहे. 50 महिला आहे, 250 पुरुष आहे. 16 वर्षाचे आणि 74 वर्षापर्यंत वयस्कर पण आमच्या सोबत आहे. नक्कीच आपण पाहतोय की ही सायकल वारी जे करत होतो त्या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी अजून देखील काही जे आहेत सहभाग नोंदवणारे ते आपल्याबरोबर काय सांगाल नेमका? नमस्कार मित्रांनो, मला सांगायला अतिशय आनंद होतो की नाशिकच काय पूर्ण महाराष्ट्रामधनं 90 क्लब उद्या पंढरपूरला एकत्र येत आहेत आणि सगळे मिळून एक रिंगण सोहळा आपण आयोजित केला आहे. आणि कृषी केंद्रीय राज्यमंत्री माननीय रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे की ज्यांनी ह्या स्पोर्ट्स अथॉरिटीच्या माध्यमातून आम्हाला प्रमोट केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही उद्या रिंगण सोहळा 3,500 सायकलिस्टचा पूर्ण महाराष्ट्रामधनं संपन्न होत आहे. त्यासाठी देखील मी आपणास विनंती करेल की आपल्या प्रतिनिधीकडनं या कार्याची दखल घेतली पाहिजे की जेणेकरून ही जी सायकल रिंगण आहे की हा पूर्णपणे आपला महाराष्ट्रामध्ये सायकल वरनं पर्यावरण आणि याचं संतुलन कसं राहावं हा एक मेसेज आपण देतो आहोत. आणि सायकल हा पर्यावरण साठी किती आवश्यक आहे याचा देखील संदेश देणार आहोत. त्यामुळे आपण देखील एक आवाहन करतो की आपण देखील उद्या उपस्थिती दाखवावी असं मी विनंती करतो. धन्यवाद. अजून आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत महिला देखील यामध्ये मोठ्या सहभागी झालेल्या पाहिलं तर काय सांगाल मॅडम, काय प्लॅन आहे? जय हरी. माझी ही 11वी वारी आणि मला खूप आनंद होतोय की जेव्हापासून वारीला सुरुवात झाली, वारी जी असते ती वारी आई भक्ती आणि शक्तीचं एक प्रतीक असतं. आपण म्हणतो की महिला फक्त आपला व्यवसाय आणि काम आणि घर, तर याच्यात नसून तिने बाहेर पडावं. ती बाहेर पडली की कुटुंब सुद्धा तिच्या सोबत असतं आणि एक खूप चांगला संदेश जातो की अनेक आमची प्रेरणा घेऊन इतर महिला सुद्धा आम्हाला जॉईन होत आहेत. आणि दिवसेंदिवस आरोग्याची जी जनजागृती आहे ती महिलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहे. आपल्या आरोग्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सायकलिंग हा खूप चांगला व्यायाम आहे. सायकलिंगमुळे मानसिक शारीरिक हा दोघंही समतोल आपला राखला जातो. त्यासाठी मित्रांनो, सायकल चालवा, पर्यावरण वाचवा आणि सगळ्यात महत्वाचं आपण फिट राहा. जी आपल्या आदरणीय नरेंद्र मोदींजींनी जी फिट इंडिया मुवमेंट चालू केली आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावणं खूप गरजेचं आहे. आणि पांडुरंग हेच सांगतो, पांडुरंग आपल्याला जे बोलवत असतो तो आपल्याला सतत आपल्याकडनं चांगलं कार्य घडावं यासाठी तो आपल्याला बोलवत असतो. त्याचं बोलवणं हे त्याच्यासाठीच असतं. तर हा खूप चांगला एक बदल आपल्यामधनं घडत असतो. जय हरी माऊली. आपल्याला काय बोलायचं? धन्यवाद. मी अरुण पवार, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा उपाध्यक्ष. आजच्या या कर्जत करमाळा शिवेवर झालेल्या सत्काराबद्दल आम्ही जे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन पर्यावरण आणि आरोग्यपूरक वारी, तसंच या वर्षीची थीम सायबर क्राईम बद्दलची थीम घेऊन चाललोय. त्यात कर्जतवासियांनी एक भर टाकली की आपण प्रवास करत असताना किंवा आपल्या आरोग्याला कसं जपलं पाहिजे आणि हे त्यांनी आज दिलेल्या जेवणातून त्या आरोग्याचं आहाराचं महत्व पटवून दिलं. हे मला खास करून विशेष नमूद करावं असं वाटतं. आजच्या म्हणण्यापेक्षा आजपर्यंत या वारीमधल्या जे जेवणामधलं सर्वोत्कृष्ट जेवण
आणि आरोग्यासाठी लाभदायी असं जेवण त्यांनी दिलं। त्यामुळे निश्चितच आम्ही त्यांच्या प्रेमापोटी भारावून गेलो आणि त्यांनी पण जबाबदारी वाढवून घेतली की पुढच्या वर्षी पण जेवायला घालावं लागणार, कारण की हे जेवण आम्हाला पुढच्या वर्षापर्यंत त्याची चव आमच्या जिभेवर राहणारच आहे। त्याबरोबर मिळणारी सेवा आमच्या 2 मार्गदर्शकांमुळे, राजेंद्र वानखेडे सर, अविनाश लोखंडे सर, या मार्गदर्शकांचे ते मित्र आणि त्या मैत्रीपोटी मिळालेले जे सुग्रास जेवण आहे ते वर्षभर पुढच्या वर्षाच्या वारीपर्यंत निश्चितच लक्षात राहील। त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। अजून देखील आहेत साहेब, आपल्याला काय बोलायचं? महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे। ज्ञानदेवे रचेला पाया, तुका झालासे कळस आपण म्हणतो। पिढ्यानपिढ्या जी वारीची जी परंपरा सुरू आहे त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशननं एक सायकल वारी गेल्या 13 वर्षापासून सुरू केली आहे। महाराष्ट्रामध्ये सायकलचं जे प्रस्थ वाढतंय, सायकलचा व्यायाम, जी जागरूकता वाढते, त्याच्यामध्ये नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा मोठा हातभार आहे आणि त्यामुळे सतत 13 वर्ष ही वारी, सायकल वारी चालू ठेवणं ही सोपी गोष्ट नव्हती। आता त्याच्यामध्ये दिवसेंदिवस यात संख्येत वाढ होते आणि निश्चितच याच्यातून जो दरवर्षी वेगवेगळा संदेश दिला जातो। यावर्षी आता पवार साहेबांनी सांगितलं की यावर्षी सायबर क्राईम विषयी जागरूकता व्हावी असा एक संदेश घेऊन यावर्षी वारी आहे। करमाळ्यामध्ये दरवेळेला स्वागत मोठं होत असतं। यावेळेला कर्जतवाल्यांनी या ठिकाणी सांगत, मी माडकराव कोकाटेंना आवाजावर सांगेल की तुमच्या सगळ्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी यावेळेला वारीला चांगलं सहकार्य केलंय। खरं तर एका सायकलमुळे व्यायाम होतो सर, पण याच्यामध्ये एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे। त्याच्यामुळे हे सगळे जे वारकऱ्यांच्या प्रेमातून, या वातावरणातून जे पंढरपूरला जाण्याचा आनंद मिळतो तो अधिक आहे। याच्यामध्ये जे जे आमचे सगळे पहिल्यापासूनचे अध्यक्ष आहेत, राजेंद्र वानखेडे, आता बारगुण साहेबांनी लिडरशिप घेतलेली आहे, आता काळे साहेब आहेत, बैजल साहेबचे प्रमुख फाउंडर आहेत, पोलीस अधिकारी आहेत, रिटायर आहेत आणि त्यांनी ही सगळी वारी 15-20 जणांपासून सुरू केली वारी आज हजाराच्या वर गेली आहे। उद्या महाराष्ट्रातल्या अनेक संघटना पंढरपूरला सहभागी होत आहेत। जवळपास 7 ते 8 हजार सायकल स्वार उद्याला तिथे गोल्ड रिंगण करतात पंढरपूरमध्ये। यातून जे जे इंधनाचे विषय नवीन आलेले आहेत, वाहतुकीचे नवीन विषय आले आहेत आणि व्यायामाचे, फिट इंडियाचा नरेंद्र मोदी जो संदेश आहे, या सगळ्या याच्यावरती एक पर्याय म्हणून, उपाय म्हणून सायकलकडे बघितलं जाईल। कधी काळी सायकल हेच एक महत्वाचं वाहन होतं, उपयुक्त वाहन होतं। आता सायकल चालवणं इतकं गरजेचं झालं की जसजसे मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठ्या वाहनांचे, वाहतुकीचे विषय यायला लागलेत, त्याच्यामुळे सायकल ही परत प्रत्येक घरामध्ये, जसं शेतकऱ्याकडे प्रत्येकाकडे गाय असेल तसं शहरामध्ये प्रत्येक घरात सायकल असेल असा आवश्यकता भासू लागलेली आहे आणि त्यासाठी निश्चित या मोहिमेसाठी या सायकल वारीचाही नक्कीच उपयोग होणार आहे। आपल्याला काय बोलायचं? पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे, या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे प्रत्येक माणूस हा मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सुख शोधायला निघालेला आहे, परंतु श्रीमंतीतून सुख मिळतंय असं म्हणणाऱ्यालाही सुखाची व्याख्या कळाली। पाप पुण्यातून सुख मिळतं ह्या लोकांना आता सुखाची व्याख्या कळाली आणि पद प्रतिष्ठा याच्यामधून सुख मिळतंय यातही सुख नाही हे ज्या वेळेला सर्वसामान्य जनतेला कळालं। आज ही नाशिकवरून निघालेली दिंडी आहे, याचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये क्लास 1 ऑफिसर किंवा सगळे सुखसुविधा आपल्याला उपभोगता याव्यात अशी सर्व मंडळी आहे आणि ते सर्व जे इथं ते किशोर काळे असतील अध्यक्ष, माननीय कोकाटे साहेबांचे काही राजेंद्र वानखेडे साहेब असतील, भाजपचे मोठे पदाधिकारी माननीय लक्ष्मणराव सावजी साहेब असतील, आमचे नंदकिशोर पवार साहेब असतील आणि अनेक यांच्याबरोबर बालकुल साहेब असतील जे पोलीस विभागामध्ये उच्च अशा पदामध्ये काम करतायत। हे सर्व मंडळी आता खऱ्या अर्थाने पंढरीला निघालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं सुख जर काय असेल तर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, कारण सर्वांचं सुख जर कुठे मिळायचं असेल तर ते देवापाशी मिळतं ही जाणीव झाल्यामुळं हे सर्व मंडळी आज सायकलवरती प्रवास करत पंढरपूरला जात आहेत। त्यांच्या जाण्यासाठी, त्यांच्या प्रवासासाठी आम्ही आमच्या पद्धतीने, मी शरदचंद्र पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा या नात्यानं आणि आमचे काही मोहनराव गोडसे साहेब यांना खऱ्या अर्थाने त्यांचं भाग्य समजायचं की ह्या वारीला 4-5 वर्ष झाले की सेवा करण्याची संधी मिळते आणि मग ही सेवा करण्याची संधी खऱ्या अर्थाने ज्याला मिळते त्यांनी चुकवलं नाही पाहिजे, कारण हे खरं पुण्य ह्यांचं चालण्याची ऊर्जा जी आहे ती ह्या अन्नदात्यामध्ये असते आणि ते खऱ्या अर्थाने ती सेवा मिळाली पाहिजे। आपल्या सर्वांसाठी या वारीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांना अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंगानं त्यांना खऱ्या अर्थानं दर्शन द्यावं आणि त्यांच्या सर्वांवरती
कृपा करावी, कारण ती आस लावलेली ही जी मंडळी आहे, लागली से आस मला गोडी अभंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, त्या पांडुरंगाने या सर्वांवर कृपा करावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नक्कीच आपण पाहतोय की या सायकल रॅली आहे ती पंढरपूरकडे आज करमाळ्यातून पुढे प्रस्थान होत असताना पर्यावरणपूरक संदेश देत, तसेच जे सायबर क्राईमचे जे आहे गुन्हे होतात त्या गुन्ह्याबाबत देखील या सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करत असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला या सायकल वारीमधील जे हे आहेत वारकरी त्यांनी यावेळी आपल्याला बोलताना दिलेली आहे. कॅमेरामॅन सचिन नलावडेचा शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.